नमस्कार, जैन सर्वांना। मला त्या आईला आणि त्या बापाला विचारायचं आहे, जे पहिली बायको मेल्यानंतर दुसरी बायको करतात आणि जे पहिला नवरा मेल्यानंतर दुसरी बायको करतात, असे सावत्र आई आणि सावत्र बापाला मला विचारायचं आहे, तुमच्या सुखासाठी तुम्ही दुसरे लग्न करतात भडव्यांनो, परंतु तुम्हाला पहिल्या बायकोला झालेले पोरं किंवा पहिल्या नवऱ्याच्या पासून झालेले पोरं त्यांना तुम्ही वनवासात टाकतात, त्यांचं जीवन तुम्ही बर्बाद करतात। अरे आत्ता कुठे ते जन्माला आलेले, अजून दुनिया बघितलेली नाही आहे आणि ती दुनिया बघण्यासाठी ते आलेले आहे आणि त्यांचं जीवन तुम्ही तुमच्या सुखापोटी त्यांचं वाटोळं करतात। त्यांना असे भाडखाऊ, असे हरामी, अशा कैदाशीन आया आहे आणि असे भाडखाऊ बाप आहे, ज्यांनी लग्न केलेले आहे दोन दोन, ती आई असो किंवा बाप असो, त्या सावत्र आईला आणि बापांनी त्यांनी सावत्र पोरांना इतका त्रास दिलेला आहे, त्यांना उपाशी पण ठेवलेलं आहे, त्यांना शिक्षणसुद्धा पूर्ण करून दिलं नाही, त्यांना मारतात, हाणतात, जेवायला कशाला देती नाही। इतके भिकार चोट या कैदाशीन ज्या दुसऱ्या आया करून आणलेल्या आया अशा किंवा असे कैदाशी बाप, यांना तर मला एक सांगणं, भिकार चोटांनो आणि कैदाशींनो, तुम्ही लग्नच करू नका ना, तुम्ही लग्न करू नका। जर तुम्हाला मुलं बाळं झालेले असेल, त्या आई असो किंवा बाप असो, त्यांना जर मुलं बाळं झालेले असेल तर तुम्ही लग्न करू नका, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करू नका तुमच्या सुखापोटी। त्यांना बघून तुम्ही तुमचं आयुष्य काढा। तुम्ही तुमच्या सुखापोटी त्यांचं वाटोळं केलं आणि मग का त्यांच्याकडून तुम्हाला सांभाळायची अपेक्षा पाहतात, मग तर ते तुमच्या लातच मारणार ना ठणकेन दिशी। मग मला असं म्हणायचं की अशा दुसरं लग्न करणाऱ्या बापाला किंवा आईला कैदाशीन म्हटलं पाहिजे की कैदाशा म्हटलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? हा चॅनल फक्त खऱ्यांसाठी आहे, भिकार चोटांसाठी, लबाड लांडग्यासाठी नाही आहे। इथं खऱ्यानं यायचं। ज्यांना पटलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद।